हाँ आनंद बोल रे. गुरु, मी कंप्लीट मॅन ऑफ द इयर टीम सोबत पोहोचतोय. बरं किती वेळात पोहोचतोस? हाफ एन आवर. हा ओके ओके ये. ओके बाय, ऑल द बेस्ट. बच्चा चल घर आवरायला घे, अथर्वला आवरायला घे, आनंद येतोय लगेचच. आनंद येतो मग पॅनिक काय व्हायचं? अगं तो म्हणजे काय एकटा नाही येते. कम्प्लीट मॅन ऑफ द इयर, त्याचे जजेस, परीक्षक आणि इथे फोटोशूट विसरलीस का? हा प्लीज तू आवरून घे. आणि बाकी काही नाही, पण मला एकाच गोष्टीचं टेन्शन आहे का. कसलं टेन्शन? अगं बायको बद्दल विचारलं तर काय सांगू त्यांना? तू राधिकाचा बिझनेस एनकॅश कर ना. म्हणजे त्यांना सांग की ती बिझनेस वुमन आहे, सो तिला काही फारसा वेळ मिळत नाही, सो ती घरी नसते आणि आता येऊ शकत नाही. परफेक्ट बच्चा, यू ग्रेट. आय लव्ह यू फॉर दिस. काय ना. आणि हा अजून एक काम करतो मी, आतली अथर्व मी आणि राधिका असलेली फोटो फ्रेम आहे ना, ती इथे लावतो, सगळ्यांना दिसेल अशी, म्हणजे त्यांना अजूनच संशय येणार नाही. ओके, पण नंतर काढायचा लगेच. ऑफकोर्स. चल मी आवर. ए शन्या, त्याचं बघ ना काहीतरी खायचं. आणि हा ऐक अथर्व, खाऊन झालं की नवीन कपडे घालून एकदम गुड बॉय सारखं रेडी राहायचं. ओके? हो. शाबास. हे प्लीज बघ हा त्याचं. मला केक हव्या. सारखी सारखी भूक लागते रे तुला, आणि केक नाही आपल्याकडे. यार बघितलेला. कुठे दिसला केक तुला यार? मग बसा. थांब. याचा केक. अथर्व, हे सापडला केक तुझा. एक खाना चल, लवकर तयारी करायची यार. मी तुला सांगितलं होतं ना केक खाय. हो तू सांगितलं होतं, प्लीज खा लवकर, चल पटकन. अरे आता काय लागत आहे? आता काय झालं ते, तू फ्रीज मध्ये होता म्हणून काहीतरी असं लागत असेल. प्लीज खा ना बाबा लवकर. नाही आंबट आहे. अरे यार हे बघ, मलाही तयार व्हायचंय, तुलाही तयार व्हायचंय. चल आता फोटो शूट करायचं ना, प्लीज पटकन खा लवकर. हा नाही आंबटच आहे. प्लीज खा ना लवकर. हा प्लीज लवकर लवकर. हा हॅलो आनंद भाऊजी बोला. वहिनी, मी तुमच्या घराजवळ आलोय. फोन काऊन केला? घरीच या ना. वहिनी, मी काय बोलतोय ते जरा नीट ऐका. तुम्हाला माहिती आहे का, गुरुने कम्प्लीट मॅन ऑफ द इयरच्या अवॉर्ड साठी पार्टिसिपेट केलाय. आणि आज त्याच्यासाठी मी लोकांना घेऊन येणार आहे घरी. म्हणजे आताच पोहोचतोय मी. ती लोक गुरुचा आणि अथर्वचा इंटरव्ह्यू घेणार आहे, फोटोशूट करणार आहे. हो का? मग एकदमच बढिया. वहिनी, यात बढिया काहीच नाहीये. तुमच्या शिवाय तो इंटरव्ह्यू देणार आहे. मग कम्प्लीट मॅन या शब्दाला काही अर्थ राहतो का? जाऊ द्या ना भाऊजी. नाही म्हणजे मी मनाने त्यांच्या बरोबर आहे ना, मग बाकीच्या गोष्टींचा विचार आपण काऊन करायचा? नाही नाही वहिनी, प्लीज. तुम्ही कधी स्वतःचा विचार करणार? आणि तुम्ही हे जे सगळं लेट गो करतात ना, त्याची आजपर्यंत गुरुने कधीच कदर केली नाही. भाऊजी जाऊ द्या की. नाही नाही वहिनी, मला फक्त एवढं माहिती आहे की गुरु हा अवॉर्ड डिझर्व करत नाहीये. सो लेट सी, त्याला हे अवॉर्ड मिळणार नाही. हा ठीक आहे वहिनी, मी ना जरा निघतो. ते आलेत, मी मला त्यांना घेऊन वरती पोहोचायचं आहे. ओके बाय. तुम्ही असं काही करू नका, शेवटी यांच्या करिअरचा प्रश्न आहे. वहिनी प्लीज प्लीज प्लीज. बाय वहिनी, सॉरी, मी नंतर बोलूया आपण. हॅलो हॅलो. या आनंद भाऊजी ना उगीच काहीतरी करून ठेवतील. नाही नको, त्यापेक्षा मीच जाऊ का तिथे. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. येस सर, प्लीज या ना प्लीज या. वेलकम वेलकम. सर, हे भार्गव सर आहे आणि कम्प्लीट मॅन ऑफ द इयर अवॉर्डचे वन ऑफ द सिलेक्शन कमिटी मेंबर्स.
तुमचं खूप खूप स्वागत सर. वेलकम. मी काय म्हणतो, ही जागा चालेल ना फोटोशूटसाठी? हा ओपन टेरेस आहे ना, हा. हरकत नाही. नितेश सेटअप लावून घे. ओके सर. तुम्ही या ना, बसा ना, या. अथर्व कुठे आहे? तो त्याच्या रूम मध्ये रेडी होतोय, मी घेऊन ना. हा, मी घेऊन येतो. एक्सक्यूज मी सर, अथर्व सरांचा मुलगा, त्यांना घेऊन येतो मी. येस. थँक्स आनंद. बाकी घर शोधायला काही त्रास नाही ना झाला सर? नो नो, मिस्टर आनंद होते ना सोबत, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम आहे. नाही. मिस्टर गुरुदास, तुमच्या वर्किंग स्पीड बद्दल फूड इंडस्ट्रीत खूप चर्चा आहे. ज्या पॅशनने तुम्ही काम करता, हॅट्स ऑफ. नाही सर, कसं आहे, आय एम अ वर्कोहॉलिक. काम केल्याशिवाय मला चैनच पडत नाही. आणि आता तर इंडस्ट्रीतले ट्रेंड्स रोजच्या रोज इतके बदलत आहेत ना की स्वतःला अपग्रेड करावंच लागतं कायमच, नाही का? तुमच्यासारखे मायनोटली काम करणारे फार कमी राहिले. थँक्यू. थँक्स. वेलकम. मिसेस वाटतं. नो ॲक्च्युली आय एम हिज फॅमिली फ्रेंड. कसं आहे ना, त्यांच्या मिसेस आज घरी नाही आहेत म्हणून मी हेल्प करायला आले. ओ नाईस टू मीट यू मिस. शनाया. हो नाईस नेम. तुमची ओळख? Actually, I work with him for so many years now. And I know his family really well. Na? He has a very beautiful family. And ते आणि त्यांच्या मिसेस दोघेही खूप हेल्पफुल नेचरचे आहेत. आणि गॅरी सॉरी गुरु सर इज ऑल्सो व्हेरी नाईस पर्सन. And he's a very caring father and a very cooperative husband. हा यार राधिकाचं कौतुक करावं लागतंय उगाच. But I can't help it. ऍक्च्युली सर, माय वाईफ इज ऑल्सो वर्किंग वुमन, सो म्हणून ती आता नाहीये, ती जरा कामात व्यस्त आहे. हा ऍक्च्युली यु नो शी इज ऑल्सो व्हेरी अम्बिशियस लाईक हिम. हो खरंच? मग तर त्यांना भेटायलाच हवं. कुठे आहेत त्या? नमस्कार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार यांची पत्नी. नमस्कार वहिनी, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. मलाही. तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का? मी बाहेरच असते ना. म्हणजे ते कामा करता. म्हणजे सर, मी तुम्हाला म्हणालो ना, शी इज अ वर्किंग वुमन, म्हणून ती तसं म्हणते. ते माझा एक छोटासा व्यवसाय आहे. मी पापड, लोणची, मसाले असं सगळंच बनवते. अरे वा, म्हणजे फक्त तुम्ही गृहिणी नसून बिझनेस वुमन आहात तर. चला आपण फोटोशूट करूया. हो ऑफकोर्स.